हरियाणा की नहीं है, हिंदुस्तान की नहीं है, ब्राजील की है, मॉडल है, हरियाणा की वोटर लिस्ट पे है। चेक करना है तो वो उस पर आप उसको स्कैन कर दीजिए, देख लीजिए। इलेक्शन कमिश्नर खुलकर देश को झूठ बोल रहे हैं। हम यहां पे सच बोल रहे हैं और जो भी ये बोलेंगे हम इसको क्रॉस चेक करेंगे, डबल चेक करेंगे और आपके सामने रखेंगे। नमस्कार, मी प्रशांत कदम। ज्या पत्रकार परिषदेची उत्सुकता गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशाला होती, निवडणूक आयोगाच्या विरोधात राहुल गांधी आता दुसरा गौप्यस्फोट नेमका काय करतायत याची उत्सुकता होती, ती पत्रकार परिषद आज अखेर पार पडलेली आहे। निवडणूक आयोगाच्या विरोधात दुसरा बॉम्ब राहुल गांधींनी टाकलेला आहे, ज्याला ते हायड्रोजन बॉम्ब म्हणतात। आता याला हायड्रोजन बॉम्ब का म्हणायचं? कारण ॲटम बॉम्बपेक्षा तो जास्त तीव्रतेचा असतो आणि राहुल गांधींनी जी पहिली पत्रकार परिषद घेतलेली होती 7 ऑगस्टला, त्याच्यामध्ये फक्त कर्नाटकमधल्या एका लोकसभा मतदारसंघाचा विषय मांडलेला होता। आज जी पत्रकार परिषद झाली त्याच्यामध्ये त्यांनी संपूर्ण राज्याची निवडणूक कशा पद्धतीने हॅक करण्यात आलेली होती आणि ज्या राज्यामध्ये 2 कोटी मतदार आहेत तिथं तब्बल 25 लाख मतदार कसे बोगस आणि चुकीच्या पद्धतीने घुसवण्यात आलेले होते याचे दाखले त्यांनी दिलेले आहेत जाहीरपणे। आणि हे राज्य आहे हरियाणा। हायड्रोजन बॉम्बची जेव्हा चर्चा सुरू होती तेव्हा खूप उत्सुकता होती की हा हायड्रोजन बॉम्ब आता नेमका कुठल्या राज्याबद्दल असेल, तो महाराष्ट्राबद्दलचा असेल का, अशी पण काही चर्चा काही लोकांच्या मध्ये होती। पण हा हायड्रोजन बॉम्ब आणि हा सगळ्यात मोठा गौप्यस्फोट जो आहे तो हरियाणामधला राहुल गांधींनी सादर केलेला आहे। आणि त्याचे एक कारण पण आहे, कारण महाराष्ट्रातल्या लोकांसाठी जितका महाराष्ट्राचा निकाल धक्कादायक आहे तितकाच हरियाणाचा निकाल सुद्धा धक्कादायक होता। ऑक्टोबर 2024 मध्ये लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतरची पहिली विधानसभा निवडणूक हरियाणामध्ये पार पडते आणि या हरियाणा विधानसभेमध्ये जिथं एक्झिट पोल सगळे असं म्हणत होते की काँग्रेसचं सरकार येणार आहे आणि त्यातही परिस्थिती लक्षात घ्या, हरियाणामध्ये काँग्रेस तसा तुल्यबळ आहे। बाकीच्या राज्यांमधून जरी तो कमी होत असला तरी हरियाणामध्ये त्यांचं स्थान चांगलं आहे। आणि भाजपचे मुख्यमंत्री कोण होते तर आधी मोहनलाल खट्टर आणि नंतर नायब सिंग सैनी निवडणुकीच्या काही महिने आधी त्यांना तिथं बदलण्यात आलेलं होतं। म्हणजे अशा तुलनेनं कमजोर प्रदेशामध्ये आणि अजून एक बाब, 2014 नंतर पहिल्यांदाच हरियाणामध्ये भाजपचं सरकार स्थापन झालेलं आहे। म्हणजे थोडक्यात काँग्रेसची तिथं मजबूत स्थिती जी आहे ती 2014 पर्यंत इतकी चांगली टिकून होती। मी मुद्दाम तुम्हाला ही बॅकग्राऊंड सांगतो यासाठी, कारण हरियाणाचा निकाल मुळात किती चमत्कारिक होता, किती धक्कादायक होता हे तुमच्या लक्षात यावं आणि म्हणून हायड्रोजन बॉम्ब फोडताना राहुल गांधींनी या राज्यावरती लक्ष केंद्रित केलं। आणि काय खुलासा आहे, काय गौप्यस्फोट आहे तर 2 कोटी मतदार आहेत हरियाणामधले, त्यापैकी जवळपास 25 लाख मतदार हे बोगस, चुकीचे आणि काही वेळा फेक असल्याचं त्यांनी दाखवून दिलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं, राहुल गांधींनी ही गोष्ट पुन्हा पुन्हा सांगितली की जी कुठली गोष्ट आम्ही या स्टेजवरून सादर करतोय त्यातली प्रत्येक गोष्ट 100% व्हेरीफाय केलेली आहे आणि ती आम्ही आमच्या मनानं कुठल्याही अशा रँडम एका कागदपत्रातनं घेतलेली नाहीये। हे सगळे डॉक्युमेंट्स, हे सगळे फोटो, ही सगळी माहिती निवडणूक आयोगाची आहे। त्यामुळं जो निवडणूक आयोग पहिल्या पत्रकार परिषदेनंतर राहुल गांधींना चॅलेंज करत होता की तुम्ही 7 दिवसामध्ये या सगळ्या संदर्भात माफी मागा नाहीतर तुमचे आरोप खोटे ठरतील, शपथपत्र मागत होतं निवडणूक आयोग, ते निवडणूक आयोग आता कुठल्या तोंडानं हरियाणाच्या निवडणुकीबद्दल बोलणार आहे आणि काय धक्कादायक आहे यावेळच्या पत्रकार परिषदेमध्ये, काय नेमका फरक आहे हे आपण लक्षात घ्या। केवळ देशाचेच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरचे मतदार हरियाणामध्ये घुसवले गेलेले आहेत, ज्यांचा फोटो वापरून चुकीचं मतदान जे आहे ते करण्यात आलेलं आहे। एक ब्राझिलियन मॉडेल आहे, तिच्या नावानं किती वेळा मतदान झालेलं असावं हरियाणामध्ये किंवा अकाउंट्स तयार केले गेलेले आहेत, 10 बूथमध्ये तब्बल 220 वेळा। एक ब्राझिलियन मॉडेल भारताच्या आणि ते देखील हरियाणासारख्या राज्याच्या निवडणुकीमध्ये तिचा फोटो वापरून
अशा पद्धतीने मतदान जे आहे ते करण्यात आलेलं आहे. आणि अजून एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, काँग्रेस आणि भाजपच्या मतांमधला जो फरक आहे एकूण हरियाणामधला, तो अवघा 22,000 मतांचा फरक आहे. आणि त्यात 25 लाख मतदार जे आहेत ते अशा पद्धतीनं मॅनिप्युलेट करण्यात आलेले आहेत. म्हणजे 8 पैकी 1 मतदार जो आहे तो फेक किंवा चुकीच्या पद्धतीनं ॲड करण्यात आलेला आहे. म्हणजे ब्राझिलियन मॉडेल मॅथ्यूज फरोरा हे तर केवळ एक उदाहरण आहे, पण असे अनेक उदाहरणं. आणि अजून एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा याच्यातला लक्षात घ्या, राहुल गांधी हे जे वारंवार सांगतायत, हे सगळं मॅनिप्युलेशन जे आहे ते सेंट्रलाइज पद्धतीनं होतंय, हा त्यांचा मुद्दा आहे. आता याच्यातला फरक लक्षात घ्या की बूथवरती जाऊन कुठंतरी हे मॅनिप्युलेशन होत नाही आहे. कुणीतरी वर बसून आणि ज्याच्या हातामध्ये चाव्या आहेत अशा व्यक्तीकडनं या सगळ्या गोष्टी होत आहेत, हा त्यांचा मुद्दा होता. आणि हे त्याच्याशिवाय शक्य नाही आहे, सेंट्रलाइज पद्धतीनं केलं गेल्याशिवाय. आज राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेमध्ये अजून एक बाब खूप महत्त्वाची होती, ज्याच्याबद्दल खूप गांभीर्यानं बोललं गेलं पाहिजे. पहिल्या पत्रकार परिषदेनंतर निवडणूक आयोगानं फॉर्म 6 आणि फॉर्म 7 याचा ॲक्सेस बंद केलेला आहे. म्हणून हरियाणाबद्दलची अजून नेमकी माहिती जी आहे ते काँग्रेस देऊ शकलेलं नाही आहे. पण अशा पद्धतीच्या या सगळ्या गोष्टी घडत आहेत. आणि एका महिलेचा फोटो जो आहे तो जवळपास 223 बूथमध्ये 223 वेळा एकाच महिलेनं वोट जे आहे ते केलेलं आहे. आजची पत्रकार परिषद खरोखर म्हणजे एखादा उत्कंठावर्धक सिनेमा सुरू असावा अशा पद्धतीनं एक एक गोष्टी समोर येत होत्या. पहिला गौप्यस्फोट राहुल गांधींनी जेव्हा केला, काय नेमकं ते म्हणाले होते, ऐका. अब मैं आपसे पूछना चाहता हूं और हरियाणा के युवाओं से पूछना चाहता हूं, हरियाणा की जनता से पूछना चाहता हूं कि ये कौन है, इसकी एज क्या है, ये कहां की है, इसका नाम क्या है, ये आपको बता सकता हूं. कभी इसका नाम सीमा, कभी स्वीटी, कभी सरस्वती. 22 बार हरियाणा के युवा अच्छी तरह सुनिए, 22 बार 10 बूथ में इसको वोट देने का मौका मिलता है. 22 बार 10 बूथ में राय असेंबली में वोटर लिस्ट पे है. कहां की है? ब्राजील की है. हरियाणा की नहीं है, हिंदुस्तान की नहीं है, ब्राजील की है, मॉडल है. हरियाणा की वोटर लिस्ट पे है. चेक करना है तो वो उस पे आप उसको स्कैन कर दीजिए, देख लीजिए. इससे क्या पता लगता है? इससे पता लगता है कि ये सेंट्रलाइज्ड ऑपरेशन है. क्यों? क्योंकि ये 10 बूथ में इसकी फोटो आती है. इसका मतलब ये बीएलओ का काम नहीं है, ये सेंटर से डेटाबेस में ये डाला गया है. ब्राजील की महिला 22 बार 10 बूथों में हरियाणा में वोट कर रही है. आणि जो मुद्दा आपण आपल्या महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये बोलतोय, आपल्याकडे सुद्धा कालच राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी ज्या निर्लज्ज पद्धतीनं पत्रकार परिषद घेतली आणि त्यांच्याकडं दुबार मतदारांच्या बद्दलची साधी माहिती नाही आहे. म्हणजे निवडणूक यंत्रणा म्हणून तुमचं काम आहे की तुमच्याकडं उपलब्ध असलेला डेटा जो आहे तो दोषमुक्त आहे, तो स्वच्छ आहे, याची खात्री तुम्ही करून घेतली पाहिजे. पण तसं न करता आणि लोक वारंवार सांगतायत तरीसुद्धा त्याच्याकडे दुर्लक्ष करत आम्ही अशाच निवडणुका घेणार, या थाटामध्ये आपल्याकडे निवडणूक जाहीर झालेली आहे. याच डुप्लिकेट मतदारांचा सुद्धा मुद्दा राहुल गांधींनी उपस्थित केला. आणि ज्ञानेश कुमार जे मागच्या वेळी सांगत होते की ज्यांना राहायला घर नसतं असे अनेक लोक देशामध्ये आहेत, म्हणजे एक प्रकारे ते मोदींना उघडं पाडत होते. कारण मोदींनी सांगून टाकलेले आपल्याला 2022 पर्यंत या देशामध्ये प्रत्येकाला घर, 2015 पासून ती गोष्ट करतायत. पण हा जो त्यांचा बचाव आहे की ज्याचा ॲड्रेस हाऊस नंबर 0 लिहिलेला आहे तो व्यक्ती कुठंतरी बेघर असतो, तर अशा मतदारांची यादी किती मोठी आहे हरियाणामध्ये हे ऐका. आणि गणेश कुमारांना राहुल गांधींचं चॅलेंज पण ऐका. ये देखिए,
ज्ञानेश जी का ज्ञान सुनिए जरा। ये कह रहे हैं कि हाउस नंबर 0 का मतलब होमलेस, जिसके पास घर नहीं है। इलेक्शन कमिश्नर खुलकर देश को झूठ बोल रहे हैं। हम यहां पे सच बोल रहे हैं और जो भी ये बोलेंगे हम इसको क्रॉस चेक करेंगे, डबल चेक करेंगे और आपके सामने रखेंगे। इनको सुनिए। जिन लोगों के पास घर नहीं होता, सरदार जी का एक्सप्रेशन देखिए, भाग्यवान है। कई लोगों के पास घर नहीं होता लेकिन उसका नाम भी मतदाता सूची में होता है। और उसका पता क्या दिया जाता है? उसका पता वो जगह दी जाती है जहां वो व्यक्ति रात को सोने आता है, कई बार सड़क के किनारे, कई बार पुल के नीचे या कई बार लैंप पोस्ट के किनारे। तो ये देखिए जिन हाउस नंबर 0, और ये एक उदाहरण है, हमारे पास बहुत सारे उदाहरण हैं। थोड़ा जूम इन कीजिए। नरेंद्र जी हैं ये इनका घर है। अब प्रॉब्लम क्या है, जब हाउस नंबर 0 होता है और अगर हम वोटर को चेक करना चाहते हैं तो तकरीबन इम्पॉसिबल है। हमने इनके गांव में किसी को भेजा, लोगों को भेजा, फोटो से वेरीफाई करना पड़ता है, ढूंढ ढूंढ कर ये है। उसके बाद फिजिकली हमने पता लगाया कि ये उसका घर है। ऐसे बहुत सारे उदाहरण हैं। मेरा घर छीन लिया, अब नरेंद्र का भी छीन रहे हैं। त्यामुळं बिहारमध्ये पहिल्या टप्प्याचं मतदान उद्या पार पडतंय आणि त्याच्या एक दिवस आधी राहुल गांधींनी या पत्रकार परिषदेची निवड केली। साहजिक आहे, हा हायड्रोजन बॉम्ब कधी येणार याची उत्सुकता बऱ्याच लोकांना होती। अखेर तो आलेला आहे। योगायोगानं महाराष्ट्रामधले सगळे विरोधक सुद्धा याच्याबद्दल बोलतायत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये आपल्याकडं पहिला टप्पा तर काल घोषित झालेला आहेच, पण त्याच वेळी आता राहुल गांधींचा हा हायड्रोजन बॉम्ब पडलेला आहे। आजच्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी 2-3 गोष्टी अजून स्पष्टपणे मांडल्या। एकतर सगळ्यांना असं वाटतंय की हा डेटा जो आहे तुम्हाला, म्हणजे तुम्ही त्यावेळी का प्रश्न उपस्थित करत नाही, ज्यावेळी मतदान होतंय त्याच्याबद्दलची वस्तुस्थिती जाणून घ्या। निवडणूक आयोग शेवटच्या क्षणापर्यंत अंतिम मतदार यादी उपलब्ध करून देत नाही। आणि काल पण तुम्ही ऐकलंच असेल, आपल्याकडं दिनेश वाघमारे राज्य निवडणूक आयुक्त सांगत होते, दुबार मतदारांची संख्या किती आहे महाराष्ट्रात आम्हाला माहिती नाहीये। मतदानाच्या 2 दिवस आधीपर्यंत ही प्रक्रिया चालते आणि त्यानंतर आम्हाला ते समजेल असं जाहीरपणे ते सांगत होते। म्हणजे हीच गोष्ट आहे, शेवटपर्यंत मतदार याद्यांचा घोळ चालू ठेवायचा, अंतिम मतदार यादी तोपर्यंत करत राहायची आणि मग अचानक पद्धतीनं हे सगळे खुलासे, गौप्यस्फोट जे आहेत ते निकालानंतर समोर येत आहेत। त्यामुळं निवडणूक यंत्रणेवरचं हे अतिशय मोठं प्रश्नचिन्ह राहुल गांधींच्या या नव्या पत्रकार परिषदेनं लावलं गेलेलं आहे। आता याच्याबद्दल पुढे नेमकं काय होणार? अनेक पत्रकार सुद्धा प्रश्न विचारत होते राहुल गांधींना की तुम्ही कोर्टामध्ये जाणार का, तुम्ही पुढचं पाऊल नेमकं काय उचलणार? साहजिक आहे, कोर्टामध्ये जाऊन काही होत नाही हे राहुल गांधींना याच्या आधीही कळलंय। कोर्ट सुद्धा या देशामध्ये कसं मॅनेज होऊ शकतं याच्याबद्दलची चर्चा सुद्धा काही लोक करत असतात। आणि म्हणून या सगळ्याबद्दल जोपर्यंत लोकांचा अवेअरनेस वाढत नाहीये, जोपर्यंत त्याच्याबद्दल एक लोक चळवळ तयार होत नाहीये, तोपर्यंत याच्याबद्दल पुरेशी जागृती आणि निवडणूक आयोगाला जाग येणं जे आहे ते अवघड आहे। आता नेहमीप्रमाणे या पत्रकार परिषदेनंतर आयोगाच्या बचावासाठी भाजपच्या पत्रकार परिषदा आजही झाल्या, त्या तितक्याच मनोरंजनात्मक आहेत। त्याच्यातले काही मनोरंजक बाईट्स किंवा वक्तव्य तुम्ही कमेंट्समध्ये आज नक्की कळवा। आणि हा जो हायड्रोजन बॉम्ब आहे त्याचा धमाका तुम्हाला कसा वाटला, तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा। चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर देखील नक्की करा। धन्यवाद।